नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। हर्षद कुमार कांबळे यांची चोकाक उपसरपंचपदी बिनविरोध निवड। गाव विकासासाठी नवनेतृत्व सज्ज, जिल्हाभरातून आनंद व्यक्त। हातकणंगले तालुक्यातील चोकाक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी हर्षद कुमार कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे। पॅनल प्रमुख मनोहर पाटील आणि लाडकी बहीण योजनेचे तालुकाध्यक्ष तसेच शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अविनाश बनगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड पार पडली। ग्रामविकास अधिकारी नीता बोंदारडे यांच्या हस्ते अधिकृत घोषणा करण्यात आली। त्यांच्या निवडीने गावात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। लहानपणापासून राजकारणाची आवड असलेले हर्षद कांबळेंना ही निवड भावनिकदृष्ट्या महत्त्वाची ठरली। वडिलांकडून प्रेरणा घेत त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला आणि आज उपसरपंच पदाच्या स्वरूपात एक मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे। निवडीनंतर बोलताना कांबळे म्हणाले, आज ग्रामपंचायत चोकाक या उपसरपंचपदी मी हर्षद कुमार संजय कांबळे आज विराजमान झालेलो आहे। तर मी या यशाबद्दल मी एवढंच सांगू इच्छितो की मला लहानपणापासूनच राजकारणाची आवड आहे। त्याचंच फळ म्हणून मी विविध पदावरती मी काम करत गेलो आणि याचंच श्रेय म्हणून आमच्या पॅनल प्रमुख श्री अविनाश बनगे तसेच मनोहर पाटील यांच्या मार्गदर्शनातून आज मला उपसरपंच पद हे त्यांच्या नेतृत्वात मला आज बहाल केले। गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तत्पर राहीन। ही जबाबदारी मला प्रेरणा देणाऱ्या वडिलांना समर्पित आहे। सुरुवातीला घरातून राजकारणासाठी विरोध होता, पण आज त्याच घरातून साथ मिळत आहे। हीच माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे। हर्षद कांबळे सध्या RPI खरात गटचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष असून त्यांच्या कार्याचा ठसा जिल्हाभर उमटलेला आहे। त्यांच्या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त करत जल्लोष केला। यावेळी सरपंच सुनील चोकाकर, माजी उपसरपंच सविता हलसवडे, सदस्य प्रवीण माळी, रेश्मा माळगे, प्रसाद भोपळे, महावीर पाटील, अरुण म्हणाळे, शीतल ननवरे, तंटामुक्ती अध्यक्ष तातोबा जाधव, सविता चव्हाण, कुसुम माने, गायत्री कुंभार, गीतांजली कांबळे, युवराज नंदीवाले, अजित शिंदे, हर्षवर्धन आचार्य, आकाश कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।